सो हे फ्रेंड्स आपण आज आलो आहे लालबाग आणि आज आहे विसर्जन म्हणजे 17 सप्टेंबर आहे आज आणि विसर्जन आहे. आणि बघा मी शुभम दादासोबत आलेलो आहे आणि आपला क्रिश एडिट्स बाय फुल शॉट घेण्यासाठी. आणि बघा पाटील दुसरा यूट्यूब चॅनल फेमस ब्लॉगर निखिल पाटील. आणि आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आणि जर जमलं तर सकाळी आम्ही गिरगावला पण जाणार आहे. प्लस आपल्या एरियातला पप्पा पण आहे त्याचा पण ब्लॉग आपण वेगळा करू. आणि हे बघा हे बघा मित्राची पाठवून चालली आहे गॉसिप चालले आहे गॉसिप. आता मुंबईचा राजा गाईस निघेपर्यंत आपण जाऊ वाटून मला जोपर्यंत दादाने सांगितलं तो निघाला नसेल हलवत असतील गणपती थोडाफार. तर आता आपण जाऊन बघूया तिकडे काय सिच्युएशन आहे. आणि हे बघा आपला भारत माता सकाळी आता सकाळचे 8 वाजत आलेत आणि आम्ही सकाळी उठून. तर आता बघूया आता पुढे पूर्ण ब्लॉगमध्ये. बघा गाईस गणपती तिकडे आहे. तुझी फ्रेंड्स कुठे गेली? फ्रेंड्स आता आपण मुंबईच्या राजाच्या आणि आता हा इकडे पाठीमागे गणपती निघालाय. सो आता बाप्पा बाहेर आलेला आहे. बाप्पाचा गोष्टी वगैरे झालेली आहे आणि बाप्पाचा पण जेवढे शॉर्ट्स आपल्याला जमतील तेवढे घेतलेले आहेत. इथे मुंबईचा जो म्हणजे पूजेची मूर्ती आहे मुंबईच्या राजाची त्याच्या इकडे बघा सर्वात सजवलेला आहे त्यांनी आणि त्याच्यावर. आणि आता आम्ही तेजूबाईचा राजा बघायला जातो. तर आता आम्ही तेजूबाईचा राजा बघायला जातो. मुंबईच्या राजाची जी बालमूर्ती असते पूजेची मूर्ती ती आहे बघा. आपल्याला आपण समोरून दाखवू एक मिनिटं. हे बघा मुंबईच्या राजाची बालमूर्ती. आणि आता आपण जातोय तेजूबाईचा राजा बघायला. तर चला आता आपण तेजूबाईचा राजा बघायला जाऊया. तो पण गणपती निघालेला आहे. आपण राजा तेजूबाईचा इकडे आलेलो आहे.
सो फ्रेंड्स आता आपण जातोय नरेबारच्या राजाला आणि ओमकार फुल फक्त हे दोघांनीच वाईट साजरे नाही आहेत कारण का यांच्याकडे आता अवेलेबल नव्हते म्हणून. बाकी होता आहे अवेलेबल आहे पण नाही घालायचं नाही घालायचं नाही. व्हिडिओ बनवायचा आहे, फोटो काढायचे आहे. आता आपण जाऊया नरेबार. शॉर्ट्स आहेत ना, आई शप्पथ सांगतो. बस याच्या पेजवर बघा. हा क्रिश एडिट्सवरती जाऊन बघा. मी खाली लिंक किंवा स्क्रीनवरती शो करेन याची ID. आणि आता आपण जातो नरेपार्कच्या राजासाठी. सो फ्रेंड्स परळीचा महाराज आपल्याला समोर भेटलेला तो बघा गणपती. आपण जर आपल्याला समोरून जाता आलं तर आपण समोरून जाऊया. आपल्याला आता परळचा राजा भेटलेला आहे तो बघा. परळचा राजा पण या साईडलाच आहे बघा. परळचा राजा आणि परळचा महाराजा दोन्ही गणपती सोबत आहेत. सो आता आपण आलेलो आहे परळचा राजा समोर आहे बघा. समोर आपला परळचा राजा आहे म्हणजे आपला नरेपार्कचा बाप्पा. तर आता आपण समोरून जाऊन गणपतीचे शॉर्ट्स वगैरे घेऊया इंस्टाग्रामसाठी. हा बघा आपला नरेपार्कचा राजा. बघा आपला नरेपार्कचा राजा आलेला आहे. सो फ्रेंड्स आता आपण आपल्या माहिती नरेपार्कचा आपला बाप्पा 2024 विसर्जन. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर मेक शुअर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. आता आपण जाऊया चिंतामणी आणि लालबागच्या राजासाठी. चला. हा बघा परळचा महाराजा आता आपल्याला परत भेटलेला आहे. जो पाठी गणपती होता नरेपार्कचा राजा त्याच गल्लीमध्ये आहे जिथे आपण आता शूट करून आलो. हे बघा आपण पाठी मुंबईचा राजा सोडलेला आहे आणि आता आपण जातो लालबागच्या राजाला. तर आता आपण लालबागच्या राजाच्या दिशेने जातो आहे बघा. आपले फ्रेंड्स सगळे पुढे आहेत आणि मुंबईच्या राजाला आता आपण पुढे गेटवर भेटूया. बाय बाय मुंबईचा राजा. आता आपण जाऊया डायरेक्ट लालबागच्या राजाला. तो फ्रेंड्स आता आपण चाललो चिंचपोकळीचा चिंतामणी बघायला. तर समोर पण एक गणपती निघालेला आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी समोर आहे. तो फ्रेंड्स हा रंगारी बदक चाळचा गणपती आहे हा बघा. गटरचा राजा पण आम्हाला म्हणजे परळचा लंबोदर. परळचा
सो फ्रेंड्स आता आपण जातो काहीतरी खायला आणि गर्दी भरपूर आहे यावर्षी, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही नीट शूट करायला भेटलं नाही. आता लालबागच्या राजाचा शूट घ्यायसाठी मी परत जातो आहे. बघूया जर लालबागच्या राजाचा शूट नीट भेटलं तर तेही मी दाखवेन. अजून मला नीट क्लिप्स भेटल्या नाही गर्दीमुळे भरपूर. बाकी सगळे गणपती आपण ऑलमोस्ट कवर केलेले आहेत. आता बघा आता मी करिडोचा जो ब्रिज आहे तो उतरून आता आम्ही खायला काहीतरी शोधतो, नीट खातो वगैरे आणि मग परत तिकडे जातो. शॉक बिल्डिंगच्या जवळ गणपती पोचायच्या आधी आता ऑलमोस्ट गणपती तिकडे म्हणजे पुष्पवृष्टी होते तिकडनं निघाले आहेत ऑलमोस्ट गणपती. आता बघू कसं राहते. चला हो आता आपण आपल्याला लालबागचा राजा भेटलेला आहे. आपल्याला दर्शन गेटवर नाही पण बाहेर भेटले आहे. आता फ्रेंड्स गणपती जो आहे आपला लालबागचा राजा आपल्या आता थोडा क्राऊड कमी आहे मगापेक्षा तरी त्याच्यामुळे. फ्रेंड्स आता आपण भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जेवढं आपल्याला रिकवर करता आलं तेवढं आपण रिकवर केलेलं आहे. म्हणजे सगळे ऑलमोस्ट विसर्जन दाखवलेला. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, नरेपारचा राजा, परत परळचा महाराजा पण आपण दाखवलेला आहे. आणि आता आपण ट्रेनमधून घरी जातो आहे. तर त्या प्रभादेवी स्टेशन सोडले आता दादर येईल. तर आपण भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नाही आपण जातो आपल्या एरियातल्या बाप्पासाठी विसर्जन करायला. आणि जर सकाळी जमलं तर दुसऱ्या पार्टमध्ये सकाळी जाईन गिरगावला जर जमलं तर. आणि आर्यन हे बघा निखिल पाटीलचा भाव आपल्यासोबत आहे आर्यन पाटील. ते दोघं हरवलेले. निखिल पाटील गेल्या घरी. तर आपण सगळं सविस्तर बोलत. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.